आणि नागपूर ते पुणे हा 12 तासात प्रवास या वंदे भारत एक्सप्रेस मधून नागरिकांना करता येणार आहे आणि या वंदे भारतचा शुभारंभ करण्यात आला। आपण पाहू शकतोय आत्ताची ताजी दृश्य। अनेक विद्यार्थी सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांकडून त्या विद्यार्थ्यांना भेटीगाठी देण्यात येत आहेत। वंदे भारतचा शुभारंभ करण्यात आला। खरं तर वाहतुकीसाठी नागरिकांसाठी अतिशय सोयीस्कर असा हा रेल्वे मार्ग ही रेल्वे वंदे भारत ही अतिशय सोयीस्कर मानली जाते। नागपूर ते पुणे हा प्रवास आता 12 तासात कापता येणार आहे आणि याच वंदे भारतचा शुभारंभ करण्यात आला। आपण हे दृश्य पाहू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सध्या तिथे उपस्थित आहेत। नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण हा प्रवास फक्त 12 तासात कापता येणार आहे। नागपूर ते पुणे वंदे भारत धावणार आहे आणि या वंदे भारतचा सध्या लोकार्पण करण्यात येतं, शुभारंभ करण्यात येतो। ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस सध्या तिथे दाखल झालेले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।